हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 34 स्कॉलरशिप पेपर 2 बुद्धिमत्ता या भागातील घटक. आज आपण पाहणार आहोत क्रम ओळखणे 3 चिन्हांची मालिका. हा आपला व्हिडिओ क्रमांक 14 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रम ओळखणे 2 आकृत्यांची मालिका हा घटक शिकलो व त्यावर असणारे बरेचसे प्रश्न आपण समजून घेतले आणि सोडवली आणि काही प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी दिली होती. आज आपण पाहणार आहोत क्रम ओळखणे 3 चिन्हांची मालिका. हा खूप महत्वाचा घटक आहे. यावर सुद्धा एक्झाम मध्ये एक प्रश्न विचारला जातो. या प्रकारात दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत पॅटर्न ओळखून पुढे येणारे योग्य चिन्ह किंवा चिन्हांचा गट शोधायचा असतो. मी तुम्हाला अगदी सोप्या आणि क्लिअर पद्धतीने एक्सप्लेनेशन देणार आहे, त्यामुळे हा टॉपिक तुम्हाला खूप सहज समजेल. मग आजचा व्हिडिओ हा महत्वाचा असणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. या उपघटकातील प्रश्नात काही चिन्हे किंवा चिन्हांचा गट एका विशिष्ट क्रमाने दिलेला असतो. त्यातील एक पद दिलेले नसते, त्या जागी प्रश्नचिन्ह दिलेले असते. त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा समूह दिलेल्या चिन्हांच्या समूहाचा क्रम लक्षात घेऊन शोधायचा असतो. म्हणजे आपल्याला काही चिन्हे आणि चिन्हांचा गट दिलेला असेल आणि त्यामध्ये एक शेवटचा चिन्ह किंवा तिथं जो गट येईल तिथं क्वेश्चन मार्क असणारे, प्रश्नचिन्ह असणारे आणि तिथले चिन्ह किंवा चिन्हांचा गट आपल्याला ओळखायचा आहे आणि तोच आपला उत्तर असणार आहे. महत्वाचे मुद्दे म्हणजे काय प्रकारचे बदल होऊ शकतात चिन्हामध्ये. चिन्हे उजवीकडे किंवा डावीकडे सरकतात का याचे निरीक्षण करा, म्हणजेच चिन्हांच्या स्थानातील बदल लक्षात घ्या. गटातील चिन्हांच्या संख्येत बदल म्हणजेच वाढ किंवा घट होते का ते पहा. चिन्हांचे गट दिले नसल्यास चिन्हांची संख्या मोजून गट तयार करा व गटातील चिन्हांचा क्रम लक्षात घ्या. इत्यादी मुद्दे आपल्याला या प्रश्नामध्ये पाहायचे आहे. आणि हे जर त्यामध्ये म्हणजे उजवीकडे चिन्ह सरकतात का डावीकडे सरकतात, चिन्हामध्ये घट होते का वाढ होते, जर चिन्हांचे आपल्याला गट दिले नसेल आपल्याला गट पाडून घ्यायचे आणि त्याला पुढं काय आणि त्यासाठी पुढचे चिन्ह आपल्याला शोधायचे आहे. ठीक आहे. आता नमुना प्रश्न आपण पाहू. प्रश्न आहे, पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे चिन्ह किंवा चिन्ह समूह ओळखा. पहा, 2 ट्रायंगल, 2 स्क्वेअर, 2 सर्कल. म्हणजे त्रिकोण म्हणा तुम्ही, चौरस आणि वर्तुळ. आता तुम्ही तिथं स्वतः तुम्ही पेपरमध्ये वाचणारे तुम्ही इंग्लिश मध्ये बोला किंवा मराठीमध्ये बोला, काय हरकत नाही. 2 ट्रायंगल जसे तसे आहे, 2 ट्रायंगल जसेची तसे आहे, 2 स्क्वेअर सुद्धा आहे, एक सर्कल कमी झाला, हा सर्कल कमी झाला. आता पुढचा जो समूह आला, गट आला, त्यामध्ये पहा 2 ट्रायंगल आहे, त्यानंतर एक स्क्वेअर निघून गेला इथून, बरोबर आहे की नाही. आता एक ट्रायंगल निघून जाईल पुढं, म्हणजे ट्रायंगल, स्क्वेअर आणि सर्कल. ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. आहे का नाही सोपं. 2 नंबरचा प्रश्न पहा. आता इथं आपल्याला गटच दिलेला नाही. पहा, आता गट पाडावा लागेल आपल्याला. ए बी ए सी 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 अशा प्रकारे दिलेलं आहे. मग इथं किती ई पहा बरं. 1 2 3 4 5 6. बरं, इथं 6 ई आहे. इथं मध्ये ए आला. डी किती आहे. 1 2 3 4. इथं 4 डी आहे. सी किती आहे. 1 2 3 सी आहे. आता व्यवस्थित पहा बरं का. ए बी पॉवर काय सांगितलं इथं. ए बी, त्यानंतर ए आणि 3 वेळा सी आला इथं. ए, त्यानंतर परत ए आला, 4 वेळा डी आला, बरोबर. आणि इथं किती वेळा आला. ई पहा. 1 2 3 4 5 6. ओके. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण इथं असं ऑब्झर्व केलं पहा, ए नंतर 1 बी, ए नंतर 1 बी, ए नंतर 3 सी, ए नंतर 3 सी. आता 5 यायला पाहिजे. 1 आला, 3 आला तर 5 यायला पाहिजे. ए नंतर 5 डी पाहिजे. 1 2 3 4 आणि हा इथं डी असणार आहे. म्हणजे ए नंतर 5 डी. परत इथं काय आला पहा बरं. ए आला इथं.
आता ए नंतर काय असणार आहे सांगा बरं मला. आता इथं ए 1 2 3 4 5 6 आणि इथं पण क्वेश्चन मार्क आला आणि इथं सुद्धा क्वेश्चन मार्क आला. म्हणजे इथं आपल्याला 7 ई घ्यावा लागेल की नाही. किती ई घ्यावा लागेल इथं 7 ई. बर मग आता 1 2 3 4 5 6 आहे. शेवटी आपल्याला काय इथं जर आपण ई घेतला इथं जर ई घेतला तर हे 7 झाले बरोबर ना. ए आहे इथं ऑलरेडी ए आहे इथं. ए नंतर 7 ई झाले आणि परत ए चा पॅटर्न सुरू होईल का नाही. म्हणजे आपल्याला काय लागेल पहा एक डी लागेल पहिल्यांदा पहिल्या क्वेश्चन मार्कच्या जागेवर. नंतर इथं ई येणार आणि शेवटी काय येणार आहे परत ए येणार आहे. डी ई ए पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. एक पॅटर्न तिथं बनवावं लागेल तुम्हाला. काय रिपीट होतो काय डबल ट्रिपल काय होतं तिथं. मग काय इथं पॅटर्न बनला. ए 1 बी ए 3 सी ए 5 डी ए 7 ई 1 3 5 7 अशी विषम संख्यामध्ये आहे पुढचे चिन्ह. पुढचा क्वेश्चन आपण पाहू. आता पहा तिसरा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. इथं 5-5 ची ग्रुप आहे बरं का. इथं मध्ये कॉमा आहे. इथं एक रेष ओढतो इथं. इथले आपल्याला शोधायची क्वेश्चन मार्क. इथं चिन्हांचा ग्रुप येणार आहे पहा. आता इथं काय पहा सर्कल ट्रायंगल एक स्क्वेअर आहे भरीव स्क्वेअर म्हणजे ब्लॅक स्क्वेअर म्हणून आपण त्याला स्टार आणि स्क्वेअर. आता इथं पहा 1 2 3 4 5 जर आपण नंबर दिले तर हे शेवटचे 5 नंबर आणि 4 नंबर इथं उलट्या क्रमाने आले. म्हणजे 5 नंबरचा आधी आला 4 नंबरचा नंतर आला आणि पहिले 3 जसेचे तसे घेतले इथं क्रमाने 1 2 3 1 2 3 म्हणजे ते 3 4 5 नंबरला गेले पण क्रमाने गेले ते. परत हा ग्रुप कसा आला पहा शेवटून 2 कोणी ब्लॅक स्क्वेअर आणि ट्रायंगल हे आधी आले उलट्या क्रमाने आले. शेवटवाला आधी त्याच्या आधीचा नंतर आला आणि पहा हे क्रमाने घेतले 3 इथं. इथं आपल्याला जो समूह काढायचा आहे तर तसंच रूल येणार. शेवटचे 2 घ्या उलट्या क्रमाने सर्कल आणि स्टार आणि पहिले क्रमाने घ्या स्क्वेअर ब्लॅक स्क्वेअर ट्रायंगल आणि स्क्वेअर. हा कुठे ऑप्शन पहा बरं सर्कल स्टार हा पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. आणि यानंतर हे तक चेक करा पहा शेवटचे 2 कोणी स्क्वेअर आणि ट्रायंगल आणि हे क्रमाने आले पहा सर्कल स्टार ब्लॅक स्क्वेअर सर्कल स्टार ब्लॅक स्क्वेअर. आलं लक्षात. चला आता विद्यार्थी मित्रांनो सरावासाठी दिलेले प्रश्न म्हणजेच स्वाध्याय 4.3 आपण सोडू. पहिला प्रश्न आहे पहा लेस दॅनचा सिम्बॉल आहे ना इक्वल टू आणि ग्रेटर दॅन. आता काय झालं पहा हा चिन्ह इथं आला म्हणजे 1 नंबरचा चिन्ह उजव्या बाजूला जाऊन बसतो पहा. एक नंबरचं चिन्ह उजव्या बाजूला आला हे 2 जसे तसे. परत 1 नंबरचा इकडे जाऊन बसला इक्वल टू. आता काय येणार पहा हा इक्वल टू हा लेस दॅन 1 नंबरचा इकडे येऊन बसणार उजव्या हाताला. म्हणजे असा चिन्ह असे म्हणजे आपल्याला हे चिन्ह समूह मिळणार आहे पहा कुठे आहे डायग्राम पर्याय क्रमांक 3 मध्ये. दुसरा प्रश्न आपण पाहू. इथं पहा व्यवस्थित आता प्लस मायनस प्लस मायनस प्लस. आता हा प्लस इकडं गेला पहा 1 नंबरचा शेवटी गेला इथं आला 1 नंबरचा शेवटी आला 1 नंबरचा शेवटी आला. आता काय म्हणणार आपल्याला हा 1 नंबरचा गायब करा इथून प्लस प्लस मायनस प्लस आणि हा इकडे घ्या. म्हणजे पहा आता हा ऑप्शन कुठे आहे प्लस प्लस मायनस प्लस मायनस प्लस प्लस मायनस पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. इथं चिन्ह सरकतात पुढे. आता त्यानंतर तिसरा प्रश्न पहा आता काय दिलं आपल्याला पहा या प्रकारे आहे हा. याला तुम्ही आता सिम्बॉल म्हणा किंवा तुम्ही याला व्ही म्हणा है का नाही. पहा आता पहिल्यांदा अशा प्रकारे अरेंजमेंट दिली आपल्याला. त्यानंतर काय झालं पहा हे किती नंबरचं आहे पहा हा 1 नंबरचा इथं आला बरोबर की नाही. त्यानंतर हे 2 नंबर आला हा 3 नंबरला आला आणि हा 4 नंबरला गेला. परत पुढे काय झालं पहा हे 2 आहे म्हणजे पहा व्यवस्थित पहा बरं का 3 नंबर आणि 4 नंबरचा 1 नंबरला आला. इथं 3 नंबर आणि 4 नंबरचा 1 नंबरला आला. इथं कोण आहे 3 नंबर 4 नंबरला हे 3 आणि 4 म्हणजे स्टार्टिंगला आपल्याला असं मिळणार आहे. आणि नंतरचे ते काय करतात पहा आता व्यवस्थित पहा बरं का मी काय म्हणतो तर
3 नंबर आणि 4 नंबरचे इथं येतात आणि हे जसेचे तसे पुढं पहा. 3 नंबर आणि 4 नंबरला कोण आहे? या प्रकारे हे 1 नंबरला आले आणि हे दोन जसे तसे इथं. मग इथं 3 नंबर 4 नंबरला कोण आहे? हे दोन चिन्ह आहे ते 1 नंबरला येणार आणि हे जसे तसे हा 1 नंबरचा आणि हा व्ही. हा ऑप्शन कुठे आहे पहा बरं. पर्याय क्रमांक 3 मध्ये हा ऑप्शन आहे. येतं का लक्षात? चौथा प्रश्न पहा. इथं कॉमा आहे बरं का मध्ये. हे आपल्या आता शेवटचा आपल्याला चिन्ह समूह काढायचा आहे. 4 ट्रायंगल 1 सर्कल, 3 ट्रायंगल 2 सर्कल. म्हणजे एक ट्रायंगल कमी झाला त्या जागेवर सर्कल आला. परत एक ट्रायंगल कमी झाला, एक सर्कल जास्त आला. म्हणजे पहा 3 ट्रायंगल 2 सर्कल. आता 2 ट्रायंगल 3 सर्कल. पुढचं काय होईल बरं? एकच ट्रायंगल होईल आता आणि 4 सर्कल होतील. कुठे? पर्याय क्रमांक 4 हा उत्तर असेल आपला. येतं का लक्षात? पाचवा प्रश्न पहा. आता पहा हा स्क्वेअर आहे आणि त्यामध्ये या प्रकारे एक आडवी लाईन आहे, तिरकी लाईन आहे. त्यानंतर ट्रायंगल, उलटा ट्रायंगल आहे हा आणि याच्यासारखंच आहे पण ही लाईन अशी आहे उजवी बाजूकडून डावी बाजूकडे, इकडं अशा प्रकारे आहे. बर, हे दोन पहा इथं जसे तसे आले की नाही शेवटी 2 नंबर आणि 3 नंबर, 3 नंबर 4 नंबर मध्ये. थोडक्यात हे दोघं इकडे सरकले आणि हा जो आहे हा 1 नंबरला शिफ्ट झाला. हा 1 नंबरला शिफ्ट झाला इथं, म्हणजे डाव्या बाजूला शिफ्ट झाला. परत हा डाव्या बाजूला शिफ्ट झाला इकडं, तर हे मिळालं. आता याला घ्या डाव्या बाजूला, म्हणजे 1 नंबरला हा येणार आणि हे जसे तसे. कुठे हा पर्याय पहा बरं. 1 2 3 पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे हा. ठीक आहे. पुढचा 6वा प्रश्न आपण पाहू. पहा इथं 2 सर्कल त्यांच्यामध्ये प्लस साइन आहे आणि प्लस प्लस आला इथं. 2 सर्कल म्हणजे हे 2 चिन्ह इथं आले आणि 2 प्लस पैकी एकच प्लस आहे, म्हणजे एक प्लस गायब झाला याच्यातला. त्यानंतर हा चिन्ह एक गायब झाला, हा मिळाला. आता पुढे काही सांगा बरं, आधी कोण गायब झालता, म्हणजे कोणता कॅन्सल उरायला? प्लस. प्लस काढून टाका फक्त, एवढंच उत्तर येईल का नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 7वा प्रश्न कसा आहे पहा. प्लस मायनस मायनस मल्टिप्लाय, इथं डिव्हिजन आलं. म्हणजे काय झालं पहा, जो 1 नंबरला आहे ना तो पुढच्या स्टेपला म्हणजे पुढच्या ग्रुपला तो तो मध्यभागी 2 वेळा आला. हे बघा, जो 1 नंबरला आहे तो मध्यभागी 2 वेळा बनतो. इथं पण काय पहा डिव्हिजन आहे, पुढच्या ग्रुपमध्ये 1 नंबरला डिव्हिजन आहे, मध्यभागी 2 वेळा आला तो. आता आपलं जो उत्तर मिळणार 1 नंबरला कोण आहे? स्टार, म्हणजे मध्यभागी आपल्याला 2 स्टार मिळणार आहे. म्हणजे हा पर्याय गेला आपला आणि हा पर्याय पण गेला. आता ह्या 2 पैकी एक उत्तर असे आपलं, दुसरा किंवा तिसरा. बर, पुढे काय लॉजिक लावू पहा. जे मध्ये 2 वेळा आहे ना तो शेवटी एकदाच आहे फक्त. प्लस मध्ये 2 वेळा आहे ते शेवटी एकदाच आला इथं. इथं डिव्हिजन 2 वेळा आहे, तो शेवटी 1 वेळा असेल फक्त आणि ते कुठं आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. येतं लक्षात? 8वा प्रश्न पाहू. ट्रायंगल स्क्वेअर सर्कल. काय झालं पहा आता. आता सर्कल सर्कलच्या जागेवर आहे. आता या दोघांची आदला बदली झाली, 1 नंबर 2 नंबरची, बरोबर. इथं परत आता पहा पुढं, म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये सर्कल नाही सरकला, पण दुसऱ्यांदा बदल करताना सर्कल, जो सर्कल 3 नंबरला तो मध्ये आला फक्त, म्हणजे फक्त इथं एक बदल झाला का हा इथं सरकला फक्त. बर, आता पुढच्या वेळेस काय बदल होईल सांगा बरं मला. आता एकदा सर्कल बदलला, आता काय करणार आपण? हा बदलणारच नाही, बरोबर की नाही. म्हणजे काय मिळेल आपल्याला? इथं कोण आहे? त्रिकोण ना, तो त्रिकोण जसाचे तसा राहणार आणि या दोघांची आदला बदली करा, म्हणजे सर्कल 1 नंबर आणि चौकन 2 नंबर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 9वा प्रश्न आपण पाहू. चला, 9वा प्रश्न तुम्हाला असणार आहे होमवर्क. सांगा कमेंट मध्ये उत्तर तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर 10वा प्रश्न पहा. आता सर्कल मध्ये एक स्ट्रेट लाईन आहे, उभी लाईन आहे. त्यानंतर चौकोन मध्ये आडवी लाईन आहे. नंतर काय झालं पहा, सर्कल मध्ये आडवी लाईन आहे, म्हणजे हे सर्कल आला फक्त लाईन जी उभी होती ती आडवी झाली आणि जिथं आडवी होती चौकोन मध्ये तिथं उभी झाली, बरोबर की नाही. आता काय झालं पहा, नंबर देतो मी 1
2 3 4. 1 नंबरचा कुठं आला पहा बरं, 2 नंबरला आला इथं. 2 नंबरचा कुठं गेला, 3 नंबरला. इथं 3 नंबरचा कुठं आहे, 3 नंबरचा आला 1 नंबरला. बरोबर आहे का नाही? सॉरी इथं 2 लिहितो बरं का मी, सरकला ना तो. 3 नंबरचा कुठं गेला सर्कल, हा 1 नंबरला आला आणि 4 नंबरच्या त्याच जागेवर आहे. ठीक आहे, बरं पुढे पाहू आता काय झालं. 1 नंबरचा हा कुठं आहे पहा बरं, 1 नंबर कुठं आहे, म्हणजे इथला जो 1 नंबर आहे, 3 नंबर कुठं आला, इथं आला. बरोबर. 1 नंबरचा पुढं सरकला म्हणजे 3 नंबरवर आला तो. 1 2 3 नंबरवर. शेवटचं जसं तसंच पहा इथं, हा काही बदलणार नाहीये. आणि जो आपला इथं 3 नंबरचा होता तो 1 नंबरला आला, म्हणजे तो इथला जो येतो. शेवटचा बदलत नाही, म्हणजे शेवटचा आपल्याला असंच उत्तर पाहिजे, म्हणजे हा पर्याय गेला आपला. बरोबर आहे की नाही? आता काय होतं पहा बरं, 2 नंबरला जो होता तो 3 नंबरला आला इथं, इथं 1 नंबरला आला. आता कुठे जाणार तो, 2 नंबरला जाणार की नाही परत, म्हणजे तो मध्यभागी येणार तो, असं हा चौकोन आणि आडवी लाईन. आलं लक्षात? पुढं पहा आता, 1 नंबरचा कोण होता आपला, सर्कल आणि उभी लाईन होती. बरोबर आहे. एक घर पुढे सरकली, परत एक घर इथं पुढे सरकलं जाऊ. आता 1 नंबरला येणार तो इथं, आणि इथं कोण असणार आहे, कुठे आहे पहा बरं, हा पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला इथं विचार करावा लागणार आहे का कोणता सरकतो, आपल्या हिशोबाने नंबर द्या, आपल्या हिशोबाने बोला तुम्ही, तिथं आपल्या हिशोबाने लॉजिक लावा, काय होतं तिथं. ठीक आहे. 11वा प्रश्न पहा आता, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. बर, डिव्हिजन पहा आता, 4 नंबरला होता तो इकडे सरकला नाही, 4 नंबर आला इथं आला. मल्टिप्लाय इथं होता 3 नंबरला, तो इथं आला. जो 3 नंबरचा आहे तो 2 नंबरला आला. मायनस म्हणजे थोडक्यात काय झालं, हा प्लस इकडं शेवटी आला पण तो ट्रायंगल बनला. येतं लक्षात? हा मायनस शेवटी आला पण काय बनला, तो सर्कल बनला. बर, आता पुढचे काय, आपण हा पण इथून निघून जाणार. बरोबर की नाही? हे पुढे सांग ना, म्हणजे 1 नंबरला डिव्हिजन, ट्रायंगल, सर्कल, आणि हा इकडे येऊन काहीतरी वेगळं चिन्ह बनणार त्याचा. हा पर्याय कुठे आहे पहा बरं, पहा, डिव्हिजन, ट्रायंगल, सर्कल, डिव्हिजन, ट्रायंगल, सर्कल, डिव्हिजन, ट्रायंगल, सर्कल, डिव्हिजन, ट्रायंगल, सर्कल. पण आता पुढचा चिन्ह म्हणजे फक्त 1 2 आणि 4 पैकी एक उत्तर असू शकतो आपला. पण इथं काय झालं पहा, तो ट्रायंगल बनला. त्यानंतर हा पहा मायनस वाला काय बनला इथं, प्लस वाला इकडे येऊन काय बनला, ट्रायंगल बनला. मायनस काय बनला, सर्कल बनला. म्हणजे ट्रायंगल आणि सर्कल आपल्या उत्तरमध्ये येणार नाही. ट्रायंगल आणि सर्कल आपल्या उत्तरमध्ये येणार नाही. बरं, इथं काय आला शेवटी, प्लस. प्लस तर आपल्याकडे हा चिन्ह आपण वापरलेलं आहे, नाही येणार. बरोबर आहे की नाही? त्यानंतर पहा मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकारचं चिन्ह आहे, तो इथं आहे, तो पण येणार नाही. एक नवीन चिन्ह येतो ना, नवीन चिन्ह काय सध्या आपल्याकडे फक्त इथं चौरस आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. पर्याय क्रमांक काय असणार आहे, 2 उत्तर असणार आहे. कारण की पहिल्या समूहामध्ये एक नवीन आला ट्रायंगल, नंतर एक नवीन आला सर्कल, एक नवीन येणार मग चौकोन. ठीक आहे. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे चिन्हांचे प्रश्न असणारे तुम्हाला, आपण एकदम थोडेसे प्रश्न घेतले, तुम्हाला लॉजिक समजून सांगितलं, काय प्रकारचे लॉजिक लावायचे, चिन्हांची संख्या बदलते, म्हणजे उलट क्रमाने लिहिले जातात, पुढे ढकलले जातात उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला, आणि काही बदलतात. आता पुढचे जे प्रश्न आहे पहा, 12 13 14 15, घ्या स्क्रीनशॉट आणि करा होमवर्कला आता. त्यानंतर 16 17 18, ठीक आहे, आणि आणखी 2 प्रश्न आहेत, 19 20. करा प्रयत्न. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकलो क्रम ओळखणीतील चिन्हांची मालिका. चिन्ह कसे बदलतात किंवा चिन्हांचे समूह कसे बदलतात, आपल्याला तेच शोधायचं इथं उत्तर मध्ये. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता यातील जो एक टॉपिक आहे, यातील पुढील एक उपघटक आहे क्रम ओळखणे 4, चुकीचे पद ओळखणे संख्या, हा घटक आपण शिकणार आहोत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.